सासू आणि सून या नात्यात प्रेम कमी आणि वाद जास्त असतात असं अनेकांना वाटतं. पण एका छोट्याशा गैरसमजातून तुटलेलं नातं जेव्हा अनपेक्षित घटनेमुळे पुन्हा जुळलं, तेव्हा दोघींचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. एका सासूने सुनेसाठी केलेला त्याग आणि सुनेने दिलेल्या प्रेमाचा प्रतिसाद पाहून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. ही आहे एका सासू सुनेच्या नात्यातील अशी कथा जी कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात रामराव, त्यांची पत्नी शांता आणि मुलगा रोहन राहत होते. शांताताई गावभर प्रेमळ आणि मदतीसाठी धावून जाणाऱ्या स्त्री म्हणून ओळखल्या जायच्या. रोहन शहरात नोकरी करत होता. काही वर्षांनी त्याचं लग्न प्रिया नावाच्या सुशिक्षित आणि सुंदर मुलीशी झालं. लग्नाच्या पहिल्या काही दिवसात घरात आनंदाचं वातावरण होतं. शांताताईंनी प्रियाला मुलीसारखं प्रेम दिलं. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. प्रिया शहरात वाढलेली होती. तिच्या सवयी आणि विचार गावातील वातावरणापेक्षा वेगळे होते. शांताताई जुन्या विचारांच्या होत्या. त्यांच्यात लहान सहान गोष्टीवरून मतभेद सुरू झाले. प्रिया सकाळी लवकर उठायला हवं. शांताताई म्हणाल्या, आई, मी रात्री उशिरापर्यंत काम करते. थोडं उशिरा उठले तर काय बिघडलं? प्रिया उत्तर देत असे. अशा छोट्या गोष्टींचे हळूहळू मोठे वाद होऊ लागले. रोहन ऑफिसमध्ये व्यस्त असायचा. त्यामुळे त्याला घरातील वातावरण फारसं कळत नव्हतं. एक दिवस प्रिया रागाने म्हणाली, आई, तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीत का हस्तक्षेप करता? हे ऐकून शांताताईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या शांतपणे म्हणाल्या, बाळा, मी तुला काही सांगते कारण मला तुझी काळजी आहे. पण प्रियाच्या मनात गैरसमज वाढत गेला. दिवसेंदिवस दोघींमधील अंतर वाढत गेलं. एक दिवस प्रियाची तब्येत अचानक बिघडली. तिला चक्कर येऊन ती खाली पडली. रोहन ऑफिसमध्ये होता. शांताताईंनी ताबडतोब शेजाऱ्यांची मदत घेतली आणि प्रियाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, काळजी करू नका, ती ठीक होईल. पण तिच्यावर ताण खूप आहे. त्या रात्री शांताताई हॉस्पिटलमध्ये प्रियाजवळ बसून होत्या. प्रिया जागी झाली तेव्हा तिने पाहिलं की शांताताईच्या डोळ्यात झोप नव्हती. आई, तुम्ही रात्रभर इथेच होतात? प्रियाने विचारलं. शांताताई हसल्या. तू माझी मुलगी आहेस. तुला एकटं कसं सोडणार? प्रियाच्या मनाला पहिल्यांदा धक्का बसला. ती विचार करू लागली, जिच्यावर मी इतका राग धरला तीच माझ्यासाठी रात्रभर जागे आहे. घरी परतल्यानंतरही शांताताईंनी प्रियाची खूप काळजी घेतली. वेळेवर औषधं, आवडीचा आहार, आराम सगळं त्या स्वतः करत होत्या. एक दिवस प्रिया कपाट आवरत होती. तिला जुन्या फाईलमध्ये काही कागद सापडले. त्यात हॉस्पिटलच्या बिलांच्या पावत्या होत्या. तिला कळलं की तिच्या उपचारासाठी लागलेले पैसे शांताताईंनी त्यांच्या लग्नातील सोन्याच्या बांगड्या विकून भरले होते. प्रियाच्या हातातून कागद खाली पडले. ती धावत शांताताईकडे गेली. आई, हे खरं आहे का? शांताताईंनी शांतपणे मान हलवली. पण तुम्ही मला सांगितलं का नाही? त्यात सांगण्यासारखं काय आहे? आई आपल्या मुलीसाठी एवढं तर करतेच. हे ऐकताच प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती शांताताईच्या पायावर पडली. आई, मला माफ करा. मी तुम्हाला कधीच समजू शकले नाही. शांताताईंनी तिला उचलून मिठी मारली. मुलगी आईची माफी मागत नसते. त्या दिवसापासून घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. प्रिया आता शांताताईंना प्रत्येक कामात मदत करू लागली. दोघे एकत्र स्वयंपाक करत, गप्पा मारत आणि हसत वेळ घालवत. काही महिन्यांनी प्रियाला गोड बातमी मिळाली. ती आई होणार होती. संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. शांताताई तर अक्षरशः आनंदाने नाचू लागल्या. गर्भधारणेच्या काळात त्यांनी प्रियाची स्वतःच्या मुलीसारखी काळजी घेतली. प्रिया अनेकदा म्हणायची, आई, मला माझ्या आईची आठवण येत नाही कारण तुम्ही माझ्यासाठी तिच्यापेक्षाही जास्त करता. शांताताईच्या डोळ्यात आनंद अश्रू यायचे. 9 महिन्यानंतर प्रियाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. संपूर्ण घरात आनंदोत्सव साजरा झाला. मुलीचं नाव आर्या ठेवलं
आर्या मोठी होत असताना ती सर्वात जास्त वेळ तिच्या आजीसोबत घालवायची. एक दिवस शाळेत शिक्षकांनी प्रश्न विचारला, तुला सर्वात जास्त कोण आवडतं? आर्या लगेच म्हणाली, माझी आजी. का? कारण ती माझ्या आईची सुद्धा आई आहे. संपूर्ण वर्ग हसला, पण प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवलं की खरंच शांताताई तिच्यासाठी दुसरी आईच आहेत. वर्ष सरत गेली. आर्या मोठी झाली. एक दिवस शांताताईची तब्येत अचानक खालावली. वय झाल्यामुळे त्यांना अनेक त्रास सुरू झाले. आता त्यांची काळजी घेण्याची वेळ प्रियावर आली होती. प्रिया दिवसरात्र त्यांची सेवा करू लागली. औषधं, डॉक्टर, जेवण, आराम सगळं ती स्वतः बघत होती. एक दिवस शांताताई म्हणाल्या, प्रिया, मला तुझा खूप अभिमान आहे. प्रिया हसली. आई, मी जे काही करते ते तुमच्याकडूनच शिकले आहे. शांताताईच्या डोळ्यात समाधान होतं. काही दिवसांनी त्यांनी प्रियाचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, माझं आयुष्य सार्थक झालं. मला मुलगी नव्हती, पण देवाने मला तुझ्या रूपाने मुलगी दिली. हे ऐकून प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने शांताताईंना घट्ट मिठी मारली. त्या क्षणी सासू-सुनेचं नातं मागे पडलं होतं. ते फक्त आई आणि मुलीचं नातं उरलं होतं. काळ पुढे सरकत राहिला, पण त्या घरात प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी कायम राहिली. लोक आजही त्या कुटुंबाचं उदाहरण देतात, कारण त्यांनी सिद्ध केलं होतं की सासू आणि सून या दोन्ही व्यक्ती नसतात. त्या एकमेकींना समजून घेतल्या तर त्या आई मुलगीही होऊ शकतात. आर्या 5 वर्षाची झाली होती. घरात आनंदाचे वातावरण होते, पण नियतीने अजून एक परीक्षा ठेवली होती. एके दिवशी रोहनच्या कंपनीत मोठी कपात झाली आणि त्याची नोकरी गेली. रोहन खूप खचला होता. आई, आता घर कसं चालवायचं? तो निराश होऊन म्हणाला. शांताताईंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. बाळा, संकट कायमच राहत नाही. धीर धर. प्रिया देखील चिंतेत होती. घराचा खर्च, मुलीचे शिक्षण, कर्ज, सर्व गोष्टींचा ताण तिच्या मनावर होता. पण यावेळी शांताताईंनी संपूर्ण कुटुंबाला आधार दिला. त्यांनी घरच्या घरी बनवलेले लोणचे, पापड आणि मसाले विकायला सुरुवात केली. प्रिया त्यांना मदत करू लागली. हळूहळू छोटासा व्यवसाय सुरू झाला. गावातील लोकांना शांताताईची हातची चव आवडू लागली. काही महिन्यातच ऑर्डर वाढू लागल्या. रोहनलाही नवीन नोकरी मिळाली. घर पुन्हा सुरळीत चालू लागलं. एके दिवशी प्रिया शांताताईंना म्हणाली, आई, तुम्ही नसता तर आज हे घर उभं राहिलं नसतं. शांताताई हसल्या. घर एकट्या व्यक्तीमुळे नाही टिकत, सगळ्यांच्या प्रेमामुळे टिकतं. काही वर्षानंतर आर्या 10वी मध्ये पहिली आली. संपूर्ण गाव तिचा सत्कार होणार होता. मंचावर आर्याला विचारलं गेलं, तुझ्या यशाचं श्रेय कोणाला देतेस? आर्या काही क्षण शांत राहिली. तिने स्टेजवर बसलेल्या आजीकडे पाहिलं आणि म्हणाली, माझ्या आईला आणि माझ्या आजीला. माझ्या आजीने मला शिकवलं की माणूस कितीही मोठा झाला तरी प्रेम आणि संस्कार कधीही सोडू नयेत. हे ऐकताच शांताताईचे डोळे भरून आले. संपूर्ण सभागृह टाळ्याच्या आवाजाने दुमदुमून गेलं. त्या रात्री शांताताई त्यांच्या खोलीत बसल्या होत्या. प्रियाने त्यांच्या जवळ जाऊन विचारलं, आई, काय विचार करताय? शांताताई हळू आवाजात म्हणाल्या, प्रिया, जेव्हा तू या घरात आली होतीस तेव्हा मला वाटलं होतं की मला एक सून मिळाली आहे, पण आज वाटतंय देवाने मला मुलगी दिली. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. आई, माझी आई मला जन्म देणारी आहे, पण जगायला शिकवणारी आई तुम्ही आहात. शांताताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या दोघींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नव्हते, ते प्रेमाचे, आपलेपणाचे आणि एका सुंदर नात्याच्या विजयाचे अश्रू होते. सासू-सुनेच्या नात्यात जर अहंकाराऐवजी प्रेम आणि समजूतदारपणा असेल तर ते नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट बनू शकतं. कारण नाती जन्माने नाही तर मनाने जुळतात. मंडळी, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.